क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये दुर्दैवी घटना। एकाच कुटुंबातील 4 भावंडांचा बुडून मृत्यू। गंगापूर धरणाच्या सावरगाव येथील बॅकवॉटर परिसरात गुरुवारी दुपारी 4:30च्या सुमारास झालेल्या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील 4 भावंडांचा बुडून मृत्यू झाला। या घटनेमुळे सावरगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। मृतांमध्ये गणेश सुरेश गोतरणे वय 16, साहिल मनोहर गोतरणे वय 16, निखिल मच्छिंद्र गोतरणे वय 16 तिघेही राहणार सावरगाव आणि मयुरी पवन जाधव वय 21 राहणार तडेगाव अंजनेरी तालुका त्र्यंबकेश्वर यांचा समावेश आहे। हे चौघेही परस्परांची भावंडे असून तिघे तरुण एकमेकांचे चुलत भाऊ होते। मिळालेल्या माहितीनुसार धोंड्याच्या जेवणानिमित्त गोतरणे परिवाराने मयुरी जाधव यांना सावरगाव येथे निमंत्रित केले। दुपारचं जेवण आटोपल्यानंतर ही भावंडे सावरगाव येथील बॅकवॉटर परिसरात फिरण्यासाठी गेली। त्यापैकी त्यांच्यापैकी एक जण पाण्यात उतरला। कमरे एवढ्या पाण्यात गेल्यानंतर अचानक पाण्याची खोली वाढल्याने तो बुडू लागला। त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने पाण्यात उडी घेतली, मात्र त्यालाही पाण्याचा अंदाज न आल्याने तोही बुडू लागला। एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात 4ही जण पाण्यात अडकले आणि दुर्दैवाने बुडाले। यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या रुपाली धनगर वय 17 राहणार तडेगाव अंजनेरी यांनी आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले। रुपाली यांना वाचविण्यात यश आले। तसेच मयुरी यांचे पती पवन जाधव यांनीही बचावाचा प्रयत्न केला, मात्र मयुरी यांना वाचविता आले नाही। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबविली। 4ही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून या दुर्घटनेमुळे सावरगाव व तडेगाव अंजनेरी परिसरात शोककळा पसरली आहे। विशेष म्हणजे अवघ्या 15 दिवसापूर्वी 26 मे रोजी कश्यपी धरण परिसरात दाम्पत्यासह 2 भावांचा बुडून मृत्यू झाला होता। त्यानंतर आता गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये घडलेल्या या घटनेने जलाशय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।